हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेद MS सर्जन फ्रॉम कल्याण. आत्ताच 2025 4 मेला जी नीटची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला येत आहे, काहींचा भरपूर कमी येत आहे. कारण 2025 नीटचा पेपर भरपूर टफ होता, मॉडरेट लेवल होता. फिजिक्सचे एकदम हाय लेवलचे क्वेश्चन्स होते, त्यामुळे मुलांची बरेच जम्बलिंग झाला, प्रॉब्लेम झाला. बऱ्याच मुलांना पेपर हार्ड गेला, टाईम कमी पडला, त्यामुळे बराच स्कोर कमी येत आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मला MBBSला ॲडमिशन मिळणार नाही किंवा BDSला मिळणार नाही पण BAMSला मिळू शकतो, तर BAMS करावं का? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला BAMS मेडिकल ग्रॅज्युएट व्हायचं असेल आणि पुढे PG करायचं असेल तर त्या आयुर्वेदामध्ये शिक्षण घेतल्यानंतर किती स्कोप आहे, काय करता येईल, यावर तुम्हाला मोफत सल्ला, गायडन्स, मार्गदर्शन मिळेल. फक्त विनंती आहे की आमच्या पेशंटच्या वेळेत न येता फोन करून या, म्हणजे आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड आणि सल्ला करू शकतो. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये मेडिकल फील्डमध्ये प्रचंड स्कोप आहे, खूप चांगले फील्ड आहे. फक्त तुम्ही डेडिकेटेडली त्याच्यामध्ये पूर्ण मन लावून अतिशय इंटरेस्टनी स्किलफुल जर तुम्ही काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये आयुर्वेदिक ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्किलफुल वर्क असेल, क्वालिटी आणि ऑथेंटिक वर्क असेल तर 100% फ्युचर चांगला आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. जर तुम्हाला काही गायडन्स आणि मदत हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा आणि मला तुम्ही कधी भेटू शकता. फक्त वेळ घेऊन या, म्हणजे जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल आणि आम्हालाही कामामध्ये अडथळा होणार नाही. धन्यवाद.